नमस्कार, मी सुमित जगदाळे. जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूयात पुण्यातील काही ठळक घडामोडी. माहेर सोडून सासरी आले. इथेही प्रेमाची मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे ह्याचा आनंद, आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. राज्य सरकारने व्यापारी आणि छोटे व्यावसायिक यांच्यावर लागू केलेल्या एलबीटी कराच्या विरोधात पुणे व्यापारी महासंघानं बेमुदत संप पुकारला आहे. पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका परिसरात लागू होणाऱ्या स्थानिक संस्था कराच्या विरोधात हा बंद पुकारण्यात आला आहे. या बंदमध्ये शहरातील सोने, चांदी, लोखंड, स्टील, अन्नधान्य, इलेक्ट्रॉनिक व इलेक्ट्रिक, कापड, होजियरी व रेडीमेड, टिंबर, प्लायवूड, केमिकल, हार्डवेअर, स्टेशनरी व कटलरी, जनरल मर्चंट्स, ग्राहक पेठ व सॅनिटरी पेपर, ऑटोमोबाईल, बाइंडिंग वायर, ग्लास, पेंट, वेल्डिंग, तांबे, पितळ, स्टेनलेस स्टील मशिनरी, कम्प्युटर, पुस्तके, सायकल, पेट्रोल डिझेल डीलर्स, स्कूटर, मोटरसायकल, रद्दी यांच्यासह शहरातील बिवेवाडी, कर्वे रस्ता, धनकवडी, सिंहगड रस्ता, वडगाव शेरी, हडपसर, बाणेर आदी उपनगरातील विविध व्यापारी संघटना सहभागी होणार आहेत. राज्य सरकारने व्यापारी व छोट्या व्यावसायिकांवर लागू केलेला एलबीटी हा जिजिया कर मागे घ्यावा, यासाठी श्री गणरायाच्या चरणी साकडे घालण्यात येणार आहे. राज्य सरकार जोपर्यंत एलबीटी बाबत ठोस निर्णय घेत नाही तोपर्यंत हा बंद बेमुदत सुरू राहणार आहे. जकात रद्द करून त्यालाच एलबीटी असं गोंडस नाव देऊन राज्य सरकार पर्यायी कर लागू करत आहे. त्यामध्ये कारकुनी व इन्स्पेक्टर राजला चालना देऊन व्यापाऱ्यांना वेठीस धरण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. एलबीटीच्या माध्यमातून लादण्यात येणाऱ्या अव्यवहार्य व जाचक अटींना व्यापाऱ्यांनी या बंदच्या माध्यमातून तीव्र विरोध व्यक्त केला आहे. समृद्ध जीवन फाउंडेशन आणि मी मराठी वाहिनी यांच्यातर्फे महिलांसाठी रंगस्मिता कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले. समृद्ध जीवन समूह हा भारतातील कृषी क्षेत्राशी निगडित व्यवसाय आणि विविध उद्योग क्षेत्रात कार्यरत आहे. समृद्ध जीवन परिवारातील समृद्ध जीवन फाउंडेशनच्या माध्यमातून वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवले जातात. फाउंडेशनच्या सामाजिक कार्याचा विस्तारही महाराष्ट्रासह संपूर्ण देशभर आहे. फाउंडेशनतर्फे समाजातील विविध स्तरातील लोकांना मदतीचा हात देणे, विविध संकटकाळी सहाय्य करणे, दीनदुबळ्यांना आधार देण्याचे काम सामाजिक बांधिलकी नात्याने केले जाते. 26 आकाराच्या दहशतवादी हल्ल्यातील शहीद पोलीस जवानांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत करणं असो, की ओरिसातील भूकंपग्रस्तांना, सिक्कीममधील पूरग्रस्तांना सामूहिक विवाहाचे आयोजन करणे असो, की अपंगांना 3 चाकी सायकलीचा आधार देणं असो, फाउंडेशनने आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे. रंगस्मिता म्हणजे खास महिलांकरता निर्माण केलेला रंगपंचमीचा सोहळा होता, जेथे होत्या फक्त आणि फक्त महिला व पाण्याची नासाडी न करता वापरले जाणारे कोरडे रंग. तसंच या कार्यक्रमातील मुख्य आकर्षण होत्या काही प्रसिद्ध यश मराठी व हिंदी सिनेमा सृष्टीतील महिला कलाकार अमृता खानविलकर, पूजा सावंत, काश्मीरा शहा, रेशम टिपणीस, स्मिता तांबे यांचा सहवास व विविध नृत्य आविष्कार. सहभागी सर्व महिलांसाठी विविध खेळ स्पर्धा व विजेत्या महिलांना आकर्षक बक्षिसे यावेळी देण्यात आली. समृद्ध जीवन फाउंडेशन सामाजिक बांधिलकी जपत समाजातील अनाथ महिला व मुलींबरोबर देखील रंगपंचमी साजरी करणार आहे. सर्व पुणेकर महिलांना समृद्ध जीवन परिवार मी मराठी लाईव्ह इंडियातर्फे स्वागत करतो. आज महिला दिन नुकताच होऊन गेला आणि आज तुम्ही बघितलंय सगळीकडे महिलांचं राज्य चालतं. त्याच अनुषंगानं महिलांच्यासाठी काहीतरी वेगळं करावं. मी मराठी चॅनलच्या माध्यमातून, समृद्ध जीवन फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही देशभर शेतकऱ्यांसाठी, सुशिक्षित बेरोजगारांसाठी आणि महिलांसाठी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करत आलेलो आहोत. प्रत्येक महिलेला सामाजिक कसं स्वातंत्र्य मिळेल याच्यावर आमचा नक्की भर राहील. त्याच पद्धतीने पुण्यामध्ये हा कार्यक्रम करताना समृद्ध जीवन फाउंडेशन, मी मराठी आणि लाईव्ह इंडिया यांच्या सहयोगाने आपण हा कार्यक्रम करत आहोत आणि तुम्ही जो काही भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल धन्यवाद.
महिलांच्या सुरक्षिततेसाठी अनेक कायदे होत असतात, मात्र पुरुषांनीही आपली मानसिकता बदलणं गरजेचं आहे, असं प्रतिपादन खासदार वंदना चव्हाण यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या डॉक्टर सेलतर्फे वैद्यकीय सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिला डॉक्टरांना भारतातील प्रथम महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांच्या स्मरणार्थ पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी डॉक्टर सुधा कांकरिया, डॉक्टर गिरिजा वाघ, डॉक्टर संजीवनी इनामदार, डॉक्टर जयश्री तोडकर, डॉक्टर रेखा गलांडे, डॉक्टर संध्या खडसे, डॉक्टर विजया शेलार, डॉक्टर गणेश राख, डॉक्टर समीना खान, डॉक्टर दीपा शाहदारी यांचा डॉक्टर शरद हर्डीकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. डॉक्टर हर्डीकर म्हणाले, ज्या देशात शिक्षण आणि आरोग्याच्या सुविधा चांगल्या असतात त्या देशाची खऱ्या अर्थानं प्रगती होते. डॉक्टर प्रकाश आमटे, डॉक्टर रजनीकांत आरोळे, डॉक्टर अभय बंग अशी दाम्पत्य त्या दृष्टीनं दीपस्तंभ ठरली आहेत. आमदार जयदेव गायकवाड, माजी महापौर मोहनसिंग राजपाल, डॉक्टर इनामदार, डॉक्टर वाघ, डॉक्टर दिलीप घुले आदी मान्यवर उपस्थित होते. डॉक्टर खडसे म्हणाल्या, रेल्वे एसटीत बालकांना तिकीट लागत नाही, मात्र ससूनमध्ये दाखल होणाऱ्या निष्पाप बालरुग्णांकडून पैसे घेतले जातात. ही परिस्थिती ज्या दिवशी बदलेल, बालरुग्णांची मोफत तपासणी केली जाईल, त्या दिवशी मला मिळालेल्या पुरस्काराचं चित झाले असं मी समजेल, असं त्या म्हणाल्या. आई वडिलांनी पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. कॉन्टिनेंटल प्रकाशनाच्या तुझ्यावरच्या कविता या पुस्तकाला पुष्पा पुसाळकर उत्कृष्ट ग्रंथ निर्मितीचा पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. यावेळी माजी संमेलनाध्यक्ष राजेंद्र बनहट्टी, परिषदेच्या कार्याध्यक्ष डॉक्टर माधवी वैद्य, प्रमुख कार्यवाह प्राचार्य मिलिंद जोशी, कोषाध्यक्ष सुनील महाजन उपस्थित होते. 5,000 रुपये रोख आणि सन्मान चिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप होतं. प्रसिद्ध कवी संदीप खरे यांच्या तुझ्यावरच्या कविता या पुस्तकाच्या निर्मितीसाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी अभ्यंकर म्हणाल्या, आशयाबरोबरच नव्या पिढीचे प्रकाशक पुस्तकाच्या निर्मितीकडेही गांभीर्याने लक्ष देत आहे. साहित्य परिषदेसारख्या मान्यवर संस्थेने अमृत महोत्सवी वळणावर कॉन्टिनेंटलचा सन्मान केल्यानं या पुरस्काराचं मोल अधिक आहे. माफी देण्यासाठी ज्या गोष्टींचा विचार करण्यात येतो त्यापैकी कोणत्याही निकषांवर संजय दत्त उतरत नाही, असं मत राज्याचे माजी पोलीस महासंचालक जयंत उमराणीकर यांनी व्यक्त केलं. समर्थ भारत व्यासपीठाच्या वतीनं संजय दत्तसाठी माफीची मागणी आणि आमदाराचे गैरवर्तन यांच्या परिप्रेक्ष्यात लोकशाहीची होणारी दैन्यावस्था या विषयावर परिसंवादांचं आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी आंध्र प्रदेशच्या उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती R.M. बापट, मुकुंदराव गोरे उपस्थित होते. पुढे बोलताना उमराणीकर म्हणाले, माफी देण्यासाठी गुन्हेगार क्षमतेला पात्र आहे का? समानता, पब्लिक पॉलिसी या निकषांचा विचार केला जातो. तसेच कोणत्याही गुन्ह्याची शिक्षा ही मानसिक आणि न्यायव्यवस्थेने दिलेली अशी दोन्ही प्रकारे भोगणे अपेक्षित आहे. तसेच आमदारांच्या संदर्भात विधान भवन अशा पवित्र ठिकाणी युनिफॉर्म मधल्या व्यक्तीला ज्या प्रकारे मारहाण झाली, अशा या मारहाणीला काय म्हणावे असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. M.R. बापट म्हणाले, विधानसभेतील आमदारांच्या वागण्यामुळे सदनाबाहेर बेकायदा कृत्य करू शकतात असा संदेश समाजात गेला आहे. तसंच निवडून दिलेल्या लोकांनी आपली कर्तव्ये कळत नाही, त्यामुळे मारहाणीसारख्या घटना घडतात. तसंच संजय दत्तच्या माफीची मागणी करणाऱ्या लोकांचे समाजातील स्थान काय आहे हे तपासून पाहिले पाहिजेत, असंही ते म्हणाले. रसिकांपर्यंत कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त आशय आणि भावना पोहोचवण्याचं सामर्थ्य कवितेमध्ये असतं, त्यामुळे त्या जीवनाला समृद्धता प्राप्त करून देतात, असं मत ॲडव्होकेट प्रमोद आडकर यांनी व्यक्त केलं. पहिल्या विश्व काव्य संमेलनाचे उद्घाटन ॲडव्होकेट प्रमोद आडकर यांच्या हस्ते झाले. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर मधुसूदन गाणेकर होते. यावेळी व्यासपीठावर गझलकार प्रदीप निफाडकर, नायजेरियन कवी बशर उस्मान, कवयित्री स्वाती दीक्षित उपस्थित होते. यावेळी बोलताना ॲडव्होकेट प्रमोद आडकर म्हणाले, कवितेमधून अनेक प्रकारचे भाव व्यक्त करता येतात, त्यामुळे सामान्य माणूसही कवितेवर प्रेम करतो. हा कवितेचा गाभा असल्यामुळे सामान्यातील सामान्य व्यक्तीची कविता देखील तितकीच महत्त्वपूर्ण असते. यावेळी बोलताना डॉक्टर मधुसूदन घाणेकर म्हणाले, कवी आणि कविता हा बरेचदा विनोदाचा
महत्त्वाचा विषय होतो, पण कविते इतका लोकप्रिय दुसरा साहित्य प्रकार नाही. यावेळी बोलताना डॉक्टर मधुसूदन घाणेकर म्हणाले, कवी आणि कविता हा बरेचदा विनोदाचा विषय होतो, पण कविते इतका लोकप्रिय दुसरा साहित्य प्रकार नाही. तिच्यातल्या गेयतेमुळे तर ती खूप पटकन आत्मसात करता येते. यावेळी बोलताना प्रदीप निफाडकर म्हणाले, कविता हा शब्द 3 अक्षरांचा आहे, पण त्यात इतकी वैविध्यता आढळून येते, त्यातूनच सगळ्यांना ती आपली वाटते. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक डॉक्टर सुधीर तारे यांच्या हस्ते डॉक्टर मधुसूदन घाणेकर यांना द लिजंड ऑफ वर्ल्ड पोएट्री हा पुरस्कार देऊन, तर गझलकार प्रदीप निफाडकर यांना फैज अहमद फैज हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. 10-20 रुपये घेतात, कवी तिथं जातात, पैसे देतात आणि कविता म्हणतात. सेलिब्रेशन ऑफ कलर्स या प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी साहित्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह प्राध्यापक मिलिंद जोशी, अरुण कुमार सिंगल, डॉक्टर शाकिरा इनामदार उपस्थित होते. चित्रकार तृप्ती म्हसे, जमीत सय्यद, समाधान मांजरे, जितेश साळवे, माधवी जोशी, श्रद्धा सूर्यवंशी, श्वेता ठुबे, समित रानवरे व आनंद शिंदे यांची चित्रे प्रदर्शनात मांडण्यात आली. परांजपे म्हणाले, शिक्षणानंतर तरुण चित्रकारांनी गेल्या 2-3 वर्षांमधील चित्रांचे भरवलेले हे प्रदर्शन खरंच कौतुकास्पद आहे. नाटकात जसे विविध प्रयोग करता येतात तसेच प्रयोग चित्रकलेत व्हायला पाहिजेत. प्राध्यापक जोशी म्हणाले, मी स्वतः इंजिनियर आहे, मात्र साहित्यामध्ये मला रस होता, त्यामुळे या क्षेत्राकडे वळलो. प्रत्येकाने एका क्षेत्रामध्ये न अडकता इतर विषयांमध्येही रस घेतला पाहिजेत. दर्पण आर्ट गॅलरीत सुरू झालेले हे प्रदर्शन 2 एप्रिल पर्यंत सकाळी 11 ते रात्री 8 या वेळेत सर्वांसाठी खुले राहणार आहे.